Chats with you people. तर आज आम्ही चाललो आहोत तुम्हाला घेऊन एका अनप्लॅन ट्रिप साठी आणि आम्ही चाललो आहोत माहित नाही आम्हाला काही नाही माहिती आम्ही स्वतः ठेवलेच आहे. आम्हाला काल रात्री डॅडीने सांगितलं बॅग भरा जसं तुम्हाला माहिती आहे. हर टाइम आम्हाला असंच सांगतात की बॅग भरायची आणि निघायचा. आम्ही काय झिरो शॉपिंग काय नाही, उलट बाहेर जाताना लोक शॉपिंग वॉपिंग करतात रेडी होतात. आमचं काय रेडी नाही, डायरेक्ट बॅग भरली घेतलं कपडे आणि आपली ब्रिजाला घेऊन निकाल पडो. आणि इथे गाडीत बसता बसताच कुकीचा मेकअप सुरू झालेला आहे. काय आहे एवढा मेकअप काय आहे? इट्स कॉल्ड स्किन केअर गाइस. तरी पण जाऊ दे कशी बंदरिया मागे मी आणि पुढे मागे मी आणि कुकी मागे तू पुढे बसायचं नाही. बरं मग तिकडे बघ जा. ठीक आहे ना, झोप तुझी इच्छा आहे तर मी झोप. नाही तू आणि मी मागे बस. सो गाईस तर आता आपण आलो आहोत इडली खायला. सो आपला फर्स्ट स्टॉप आहे मेंदू वडा शॉप. इडली डोसा सांबर, इडली डोसा सांबर आणि आता आम्ही पायनॅपल शिरा पण मागवलाय. सांबर चटणी. Suppress my feelings 'cause I know what's best for me. Feel short of confidence, my hands begin to shake. I thought I knew you, but I barely knew your name. Porcelain stuck to your teeth, you got everything, and I can't believe how I've been let down again and again and again. And I'm paranoid, it's under my skin. I got careless eyes to let you back in. So guys, तर आता आम्ही आलो आहोत रोकड गावात. आई आणि बाबांना भेटायला गावाला आले आणि हा पहिला आंबा पिकलेला खाल्लाय. वरतून पडलाय झाड. वा खूप गोड आहे, अप्रतिम. पागल झाले एवढे आंबे बघून. हा काढा दिसतंय. ताजा पाहिजे खाली पडला ना लगेच त्याला मास लय ना याला. झाडे जगवा झाडे लावा, नैसर्गिक प्राणवायू वाचवा. आपलं जीवन प्राणवायूवर आहे म्हणून प्लॅस्टिकची पिशवी मोल्ड करून बाहेर काढणे आणि ही याला कुठेही टाकणे नाही. ही जी पिशवी टाकणे गोळा करणे आणि तिथं योग्य रीतीने वाट लावणे. कशाचं झाड आहे मामा? याला लिंबाचं झाड म्हणतात. लिंबू आपण सरबत ह्या सगळ्या पीठ टाकलेले. आता आपण याचं जे आहे ना असं सरळ होईल ह्या हिशोबाने लावायचं. आता याला पाणी टाका बस. पाणी टाकू थांब त्याला. आता याच्यात पाणी टाका म्हणजे पाणी आहे ना
ते सरळ होईल आपण. होईल सर सरळ करणार. आता त्याचा हा अख्खी सरळ लावला ना त्याचा दगडाचा कावट्यांचा असा उपयोग केला म्हणजे आपल्याला शरीर पण आपलं व्यवस्थित साचलं जातं आणि काम पण बरोबर ओके होतं. तसं हाताने काम होणार. हॅलो तुझी आईस्क्रीम ठेवली त्याच्यात आणि चॉकलेट ठेवले फ्रीजर मध्ये. राहू दे नंतर एवढं पाणी जमा होईल ना. हे आहे लिंबाचं झाड जे आमच्या मामांनी लावलेलं आहे आता. हा याच्यामुळे आपल्याला लिंबू सरबत उन्हाळ्यात पिता येईल. येस आता उन्हाळ्यात फेरी करू ना तेव्हा लिंबू आलेले असतील आणि जावायला मस्तपैकी लिंबूचा नॉनव्हेज घातले त्यामुळे ते लिंबू पिऊन पाहिजेच. रस्ता चांगला लावतो. आता दुसरं झाड कोणतं लावणार आहे? चला मटणाच्या कालवणाची सोय झालेली आहे. आपण दुसरं झाड बघूया आता काय लावतंय. मटणाच्या कालवण सो असं आम्ही खोदून टाईप करून ठेवलाय. जांभूळ आहे. सो हा झाड आहे जांभळाचा जे डॅडी आता लावणार आहे. हातून लागणार आहे आता. सेंटरला ठेवा त्याला बरोबर. दोघांकडून करतायत. ही मुली खाली मुली ना. आता काय नाही त्यांचं करू द्या ना. आणि हे माती ना ह्या मातीपर्यंत टाकायची म्हणजे पाणी टाकायचं आपल्याला. ह्या मातीपर्यंत टाक ना पाणी ते भिजलं पाहिजे. एवढी माती बास करायची नंतर पाणी टाकायची. पाणी टाका माहिती बस पाणी टाकू द्या ना. असं हे सो असं माझ्या बाबांनी आणि मामांनी इकडे सर्व खोदून ठेवलेली आहे झाडं लावायला. आणि हे वेगळे प्रकारची झाडं आहे. काही झाडं लिंबाची आहेत, काही बोरांची आहेत. आणि मामा तुम्ही कोणतं झाड लावताय आता? हे आंब्याचं आहे. हे आंब्याचं झाड लावतायत. मग हे कधी येईल? किती वर्षाने आम्हाला आंबे खायला भेटेल? 3 इयर्सने हा आंब्याचं मोठं होणार. आणि इथे खूप सारे ऑलरेडी आंब्याची झाड आणि वेगळ्या प्रकाराची झाडं ऑलरेडी लावलेली आहेत आम्ही लास्ट इयर. हे पिक्चर मधली कवटी पाहिजे ना महाकालची. अरे अशी ही सोमकी करशील तर काय नाही आता ती मुंग्यासारखंच काम करणार आहे. समजा डोक्यातलं वा काढायचे ना अशातली का वा काढते. झाड व्यवस्थित राहू देतो हे तर काय. फावडे एक दोन मैं तो भला करने निकला था. चालू अंदर पाणी होतं बरं. तो भाला निघला. बस पाणी होतो हे माझी पूर्ण आहे ना ते पाणी वाचायचं म्हणजे त्याच्यात बदल नाही होत. वाव फुकी तू झाड लावलंस. तुला शाळेत विचारतील वेकेशन मध्ये काय करतं बोल मी आंब्याचं झाडं लावले. लोक बोलतील आम्ही आंबे खाल्ले तू बोल झाडं लावले. टीचरला पाठवेल. होमवर्क का नाही केला तर झाडं लावत होती. मम्मी पण एक झाड लावते तेजपत्त्याचं. आणि बाबा तिला ट्रेनिंग देत आहेत. परत माझी बरोबर जाते. बस आता 2000 years later. काही कुकीला बघा या जागेवरती माकड बनली आहे आणि कशी चढलेली इकडे वरती. 10 seconds. 10. स्पायडरमॅन सबका रक्षक. इथे आता आम्ही जेवायला घेतलेला आहे आणि मस्त आम्ही अंगणात बसलेलो आहोत आंब्याच्या झाडाखाली. माझे दोन्ही मामा आहेत इथे, बाबा आहेत त्याला बोलू शकते. आणि आम्ही खाली बसून जेवतोय. मम्मी काय काय आहे आज जेवायला? काय आहे मेन्यू? चपाती आहे, बटाट्याची भाजी आहे, डॅडीची सर्व पसंत. आमरस आहे. अरे वा. ओहो वाव. एकदम ओरिजिनल आमरस आहे. आम्ही इथूनच हे आंब्याच्या झाडातून कालच काढलेले आंबे आहेत आणि त्याचा आमरस रेडी आहे. असला मस्त दिसतोय. वाव ओरिजिनल आमरस. चला आता मी पण जेवून घेते. सर्वांना खूप भूक लागलेली आहे. फुकीने तर सुरुवात पण केली आहे.
अजून अर्धी नंतर डाळ भात का सो गाईज तुम्ही आमचं गावच चालू असलेलं ॲडव्हेंचर तर बघतच असाल. तर आता मम्मी डॅडी गेले आहेत एका कामाने, तर आम्हाला रवी मामा गाव फिरवणार आहे आणि रवी मामासोबत रिहान पण आम्हाला गाव फिरवणार आहे. रिहान तू फिरवणार आहे ना आम्हाला? तो चलो लेट्स गो. ओके. मामाची शाळा, मामाची सेकंड, थर्ड आणि फोर्थ इथे झाली. तुमची नाही इकडे? मराठी शाळा. तुमची नाही आहे इकडे शाळा? माझी शाळा मी तिकडे हॉस्टेल होता आम्ही. ओके ओके. इकडे मग गावची छोटी छोटी घरं आहेत. एवढंच गाव आहे. रस्ता बघा एकदम एकदम ॲडव्हेंचर वाला आहे. आणि मामा बघा आता कशी गाडी चालवणार आहे. वाव. कोणतं सॉफ्टवेअर वापरताय? एडोबचं एक वापरते आणि एक VN. आम्ही इथे लय डेंजर गाडी. रियान फुल टेन्शन मध्ये. हा रियान इकडे बघ. गावावरला इथे कुकी गाडीत बसून बसून इकडे रियानला डान्स शिकवतात. अरे कर ना. अरे तुझी काय जबरदस्ती आहे. असं कर बोट. तुझी काय जबरदस्ती आहे. गाइस हे बघा किती क्यूट फ्लावर आहे. चलो गाइस बाय बाय. वी आर हेडिंग बॅक टू दिस लोकेशन. आम्ही आता रोकालमधून निघालेलो आहोत आणि आमचं नेक्स्ट लोकेशन आहे नाशिक. आणि मामा आमच्यासोबत ड्राईव्ह करणार आहे आज. आम्ही मामीकडे जात आहोत आणि इकडचा व्ह्यू आता जाता जातानाचा पण बघू शकतात किती सुंदर आहे. आम्ही इथे एका छोट्याशा ब्रेकसाठी थांबलेलो आहोत, कारण का आता आपल्याला ऑन द वे नाशिकला जायचं आहे. तर नाशिकला जायला वेळ लागेल आणि वाट्यात काय भेटणार नाही भेटणार. आणि मामाने ओरिजिनल भेल शोधून काढलेली आहे आणि आम्ही आता सर्व मस्त भेळ खाणार आहे. भेळ आणि चाय आणि मस्त गरमागरम आपली मिसळ आलेली आहे कांद्या आणि दही सोबत. आणि आता आम्ही खाणार आहे, नाश्ता करू, जरासा पेटपूजा करूया. झणझणीत आहे, झणझणीत लागलं मम्मी तुला? एकदम झणझणीत आहे. मम्मीला झणझणीत आवडलं तर भाई टेस्ट करावी लागेल. मी पण आता टेस्ट करते.
हात टाकला. एवढं मात्र आहे तुम्ही खूप आणि खूप चांगली गोष्ट. त्याला चालू बरोबर वेळ आलेली आहे. मटकी वेळ मटकी वेळ आलेली आहे आणि डॅडीने सुरुवात केली आहे. आणि मिरची दिली बघ तळलेली. हा खायची आहे. सो गाईज आम्ही पोचलेलो आहोत नाशिकला मामीच्या इकडे आणि मामीने आमच्यासाठी एवढ्या मस्त मस्त प्रकारचं जेवण बनवलंय. वाव, आणि एकदम टेस्टी, खूप टेस्टी आणि खूप मस्त लागतं. आणि आता तर आम्ही तुटून पडलोय कारण का आम्ही काहीच खाल्लं नव्हतं अंदावेसाठी. तर चला डिनर करून भेटूया. सो गाईज आमच्या मामीने शेफ मामीने आईस्क्रीम घरी बनवली आहे आमच्यासाठी. जे आम्ही त्या सिरियल मध्ये बघतो त्या सिरियलचं नाव आहे काय? हा ठरले तर सायली जशी बनवते तसं आता आम्ही मस्त आईस्क्रीम खाणार आहे. सो गाईज अशा प्रकाराने आम्ही आमचं जेवण वगैरे सर्व कंप्लीट केलं आहे आणि आमचा मुंबई पुणे नाशिक हा प्रवास पूर्ण केलेला आहे. आय होप तुम्हाला आजचा दिवस खूप छान आणि खूप मस्त वाटला असेल आमच्यासोबत. And that's it for today guys and bye.